नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी सुरू असलेल्या तपासात दररोज नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्यावर येरवडा कारागृहात असताना महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या फसवणुकीच्या प्रकरणाच्या तपासासाठी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी प्रोडक्शन वॉरंट जारी केले होते। कारागृहातून त्यांना ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया मंगळवारी 3 जून रोजी करण्यात आली। खेड न्यायालयाने या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शशांक आणि लता हगवणे यांच्यावर प्रशांत अविनाश येळवंडे राहणार निघोचे तालुका खेड या व्यक्तीने 11,70,000ची फसवणूक केल्याप्रकरणी महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे। लता हगवणे हिच्या नावावर असलेल्या जेसीबी मशीनचा विक्री व्यवहार ठरवून येळवंडे यांनी बँकेच्या हप्त्याचा 50,000 रुपये दरमहा शशांकला दिला होता। मात्र शशांकने कोणताही हप्ता न भरता आणि रिकव्हरी एजंटच्या मदतीने जेसीबी मशीन परत ताब्यात घेतले। प्रशांत येळवंडे यांनी पैसे किंवा जेसीबी मागण्यासाठी शशांककडे गेल्यानंतर शशांकने पिस्तूलचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात येळवंडे यांना 11,70,000 रुपयांचा आर्थिक फटका बसला होता। महाळुंगे पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या सुशील आणि लता हगवणे यांना दुपारी 2 वाजता महाळुंगे पोलीस ठाण्यात आणि त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास खेड न्यायालयात हजर करण्यात आले। हगवणेंचे वकील युक्तिवाद करताना म्हणाले की हगवणे हा बंदूक परवानाधारक आहे, हे माध्यमांमध्ये आलेलं आहे। उलट 5 ते 10 लाख रुपये प्रशांत येळवंडे यांच्याकडून येणं बाकी आहे। हे फक्त षडयंत्र आहे। हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त तुरुंगात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। बँकेचा जो एजंट आहे त्याच्याकडे स्वतंत्र चौकशी करता येऊ शकते, यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही। हगवणे मायलेकाला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी विनंती न्यायालयाला केली आहे। मात्र जेसीबी व्यवहारात फसवणूक केल्यावरून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सासू आणि नवरा या हगवणे मायलेकाला राजगुरुनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे.बी. म्हस्के यांनी मंगळवारी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता आहे। आर्थिक फसवणूक, धमकी आणि कर्ज फसवणुकीप्रमाणे पिस्तुलांचा धाक दाखवणे असे अनेक प्रकारचे गुन्हे समोर येऊ शकतात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। शशांक आणि लता हगवणे यांना खेड न्यायालयात मंगळवारी 3 मे 2025 रोजी हजर करण्यात आले। यावेळी सरकारी अभियोक्ता आणि आरोपी हगवणे यांचे वकील यांनी न्यायालयात काय बाजू मांडल्या यावर थोडक्यात नजर टाकूयात। सहाय्यक सरकारी अभियोक्ता के.डी. सोनवणे यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे: जेसीबी 24 लाखांचे घ्यायचे ठरले, 5 लाखांचे चेक दिले, नंतर कर्ज फेडण्यासाठी दरमहा 50,000 रुपये दिले, असे एकूण 11,70,000 दिलेत। काही महिन्यांनी बँकेच्या एजंटने जेसीबी जप्त केला आणि आरोपीने जेसीबी स्वतःच्या ताब्यातही घेतला। नंतर पैसे मागायला गेले असता अपमानास्पद वागणूक दिली, पिस्तुलाचा धाकही दाखवत कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकीही दिली। मे 2024 मध्ये पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा पैसे देतो असं आरोपी म्हणाला, प्रत्यक्षात पैसे दिलेच नाहीत। जे लोक जेसीबी जप्त करायला आले होते ते कोण होते, कुठून आले होते याचा तपास करायचा आहे, दिलेली रक्कम कुठं आहे आणि ती वसूल करायची आहे, या प्रकरणात कोणी कोणी साथ दिली याचा शोध घ्यायचा आहे, पिस्तूल परवानाधारक आहे का याचा तपास करायचा आहे। जेसीबी खरेदीची ओरिजिनल कागदपत्रे आरोपींकडे आहेत, ते नंतर देऊ असं ते वारंवार म्हणत आले, त्यामुळे आम्ही ते आता सादर करू शकत नाही, त्याचाच शोध घ्यायचा आहे। आरोपीचे वकील ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे: जेसीबी अथवा इतर मशिनरी भाडे तत्वावर दिलं जातं, त्याप्रमाणे हे जेसीबी भाडे तत्वावर दिले होते, उलट त्यांनी अपुरे भाडे दिले। जर त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठं आहे, किमान फोटो तरी हवा होता। आता कोणती तरी कागदपत्रे सादर करून हगवणे यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे। हगवणे कुटुंबावर जे संकट आलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय। बंदूक परवानाधारक आहे हे माध्यमांमध्ये आलेलं आहे। उलट 5 ते 10 लाख रुपये प्रशांत येळवंडे यांच्याकडून येणे बाकी आहे। हे फक्त षडयंत्र आहे। हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त तुरुंगात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। बँकेचा जो एजंट आहे त्याच्याकडे स्वतंत्र चौकशी करता येऊ शकते, यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही। हगवणे मायलेकाला न्यायालय कोठडी द्यावी। मे 2024च्या तक्रारीनंतर आरोपी हगवणे यांनी जबाब दिला होता, त्यामध्ये हा जेसीबी विक्री केल्याचं त्याने स्वतःच कबूल केलं असल्याचे संतोष जायभाई तपास अधिकारी माळुंगे पोलीस स्टेशन यांनी सांगितले। चाकण शिक्रापूर महामार्गावर शेलपिंपळगाव तालुका खेड या ठिकाणी टेम्पोने एका महिलेला धडक दिली। या अपघातात महिलेचा मृत्यू झाला। हा अपघात सोमवारी 2 जून 2025 रोजी सायंकाळी घडला।
विमल मोहिते, राहणार शेलपिंपळगाव, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी निखिल शंकर मोहिते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार टेम्पो क्रमांक MH16 CC 0695 या वाहनाचा चालक सलीम मलिक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी निखिल यांची आजी विमल या चाकण शिक्रापूर रोडने चालत जात होत्या। शेलपिंपळगाव या ठिकाणी शिक्रापूरकडून चाकणच्या दिशेने आलेल्या टेम्पोने विमल यांना धडक दिली। विमल टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। गांजा विक्री प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली। ही कारवाई सकाळी आळंदी येथे करण्यात आली। आकाश मांगेलाल राठोड, वय वर्ष 28, राहणार कात्रज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विपुल होले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आळंदी येथे एक तरुण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आकाश राठोड याला ताब्यात घेतला। त्याच्याकडून 9,850 रुपये किमतीचा 197 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला। मॉन्सून सक्रिय झाल्याने समाधानाची बाब मानली जात असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेऊन शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे। पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वातावरणातील उकाड्यात वाढ झाली असून विहिरींच्या पाण्याची पातळी पुन्हा खाली जाऊ लागली आहे। दरम्यान ढगाळ वातावरण तयार होते, मात्र पाऊस पडत नाही। तालुक्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने झोड उठवल्यानंतर पाठोपाठ मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी सुखावला होता, मात्र हा आनंद अल्पकाळच टिकला। धोधो बरसल्यानंतर आता पावसाने पाठ फिरवली आहे। ही बाब शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बाब ठरत आहे। सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने उकाडा वाढला आहे। दिवसा कडक ऊन पडत असल्याने उन्हाचे चटके बसत आहेत। यंदा राज्यात मोसमी पावसाच्या आगमनाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर झाली असली तरी तुर्तास त्यांची गती सध्या मंदावली आहे। गेल्या 6 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागी स्थिरावले आहे, त्यामुळे मोसमी पावसाचा पुढचा प्रवास मंदावलेला आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात येत आहे। मागील अनेक वर्षांपासून येथील तळेगाव ते शिक्रापूर या दरम्यानच्या महामार्गाचे काम घोषणांच्या पुढे सरकलेले नाही। उर्सेत, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव, MIDC आणि मराठवाडा, विदर्भ व मावळ मुंबईकडे जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून तळेगाव, चाकण, शिक्रापूर या 56 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वाहनांची संख्या मागील काही वर्षात वाढली आहे। मावळ तालुक्यातील माळवाडी, इंदोरी बायपास, भंडारा डोंगर, सुधा पूल ते खेड तालुक्यातील महाळुंगे, खालुंब्रे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी, बहुळ आदी ठिकाणी अरुंद रस्ते, तीव्र उतार व धोकादायक वळणे असून अपघात प्रवण क्षेत्रे आहेत। महाळुंगे येथील पूल अक्षरशः धोकादायक झालाय। या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे। तळेगाव, चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्षे लाल फितीत अडकून पडले आहे, मात्र तळेगाव, दाभाडे, चाकण, शिक्रापूर NH 548D या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात नुकताच निर्णय घेण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मार्गावरील तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निर्णयामुळे तळेगाव ते चाकण दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, मात्र तोपर्यंत या धोकेदायक रस्त्याची गरजेच्या ठिकाणी डागडुजी करण्याची गरज आहे। लहान मुलांमध्ये मैदानी खेळाऐवजी इंडोर गेमिंग खेळण्याकडे कल जास्त वाढला आहे। या ठिकाणी चायनीज यांत्रिक खेळ जास्त असतात, तसेच शूटिंगसह अन्य रोमांचकारी आणि लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्यासारखी मांडणी असते। यात पॉइंट देणे, त्यात बक्षीस देणे, यामुळे या खेळांची सवय मुलांना लागत आहे। यामुळे मुले मैदानी खेळ खेळण्यासाठी जेवढे उत्सुक नसतात तेवढे या गेम खेळण्यासाठी हट्ट धरतात। अर्थात स्क्विड गेम सारखेच हे खेळ असतात। तसेच शहरात मैदानी देखील नसल्याने पालक देखील अशा गेम्सला जास्त पसंती देत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। आळंदीजवळ होऊ घातलेला कत्तलखाना कुठल्याही स्थितीत होऊ देणार नसल्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आळंदीमध्ये आज दिली आहे। हरिभक्त पारायण प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्टब्दी पूर्ती निमित्त आळंदीमधील फ्रूटवाले धर्मशाळा सभागृहात कृतज्ञता सोहळा व गौरव ग्रंथ प्रकाशन याचे आयोजन आज करण्यात आले होते। याच निमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे या सोहळ्यास उपस्थित होते। यावेळी मंत्री सामंत म्हणाले की आळंदी परिसरात कुठेतरी कत्तलखाना सुरू होणार असल्याचे समजले। सर्व महंताच्या साक्षीने सांगतो, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जे कत्तलखान्याचे आरक्षण टाकले आहे ते काढून टाकू, कत्तलखाना होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। त्या माऊलीकडे जाताना सर्वसामान्य माणूस हा अतिशय जीवाभावाने जातो। त्याच्याकडे गेल्यानंतर माझी सगळी संकट दूर होतील असं माऊलीकडे गेल्यानंतर वाटतं। आज देखील मला देखील हे वाटायला लागलेलं आहे की महंतांच्या मातीआळीमध्ये बसल्यानंतर माझ्यावर येणारे संकट देखील आपोआप दूर होतील अशी माझी खात्री पटलेली आहे। मला 2 निवेदन आहेत। काही मंडळींनी सांगितलं की या परिसरामध्ये कुठेतरी कत्तलखाना होणार आहे। मी आज सगळ्या महंतांच्या साक्षीने सांगतो, मला काही बाकीचा अधिकार नाही,
पण महंतांच्या साक्षीने सांगतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कत्तलखान्याचं जे आरक्षण टाकलेलं आहे ते आम्ही काढून टाकू आणि कत्तलखाना काही तिथे होऊ देणार नाही. कारण शेवटी आपण चाकण काळूस रस्त्यावर चाकण महाविद्यालय व आगरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे ब्लाइंड स्पॉट होते, त्यामुळे अपघातांची शक्यता होती. ते काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिले होते. त्यानुसार आगरवाडी येथील काम करण्यात आले नाही. मात्र चाकण महाविद्यालय येथील ब्लाइंड स्पॉट काढून टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याच ठिकाणी अपघाती वळण काढण्यासाठी विजय धाडगे यांनी विना मोबदला स्वतःची गट नंबर 419 मधील जागा उपलब्ध करून दिली आहे. काय राहणार चाकण आगरवाडी रोडला आता कॉलेजच्या पुढे जे टपरा चाललेलं आहे ते टपराचं काम चाललं आहे. तर चांगल्या प्रकारे झालेलं आहे. ते टपरा नेतोय त्याच्यामुळे मागं 1.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला, जागा एक माणूस खराब झाला. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता झालं ते चांगलं काम चाललेलं आहे. ते टपरा निघल्यामुळं पुढच्या येणाऱ्या गाड्या कळतात आणि जी काय हानी होणार आहे किंवा जे ॲक्सिडेंट होणार आहे तो कमी होईल. तसंच पुलाच्या अलीकडनं तर हे माझं क्षेत्र आहे. इथं ही माझी वेटची जागा आहे खाजगी असल्यामुळं इथं संरक्षण बीट टाकून 4, 4.5, 5 फूट रोड बी वाढतोय आणि ट्रॅफिकची समस्या सुटेल. त्याच्यामुळं संरक्षण बांधल्यामुळं ज्या आज कमीत कमी खाली 2 शाळा आहे, एक देशमुख साहेबाची आहे, एक इथं आपलं नमो म्हणून आरगडे सरांचे एक आहे, तिथं कॉलेज आहे. जो 36 गाड्या इथून जा करतात शाळेच्या, तर त्या ट्रॅफिकच्या जाम होत्यात. चुकून जर एखादी गाडी घासली तर कसलंही संरक्षण नसल्यामुळं आता गेल्या आठवड्यामध्ये पुढे शाही तर कोपऱ्यावर एक 4 चाकी गाडी पलटी आली. म्हणजे पुढं काय वेग न होण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या करत असेल तर चांगली गोष्ट आहे. नगर परिषदेला माझी विनंती आहे की लवकर तेवढं ते करून घ्यावं म्हणून. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते महाळुंगे येथील हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. 1998 ते 1999 यावर्षी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा महाळुंगे येथे आयोजित करण्यात आला होता. न्यू इंग्लिश स्कूल महाळुंगे या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आलेल्या मित्रांनी 25 वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा दिला. खेड तालुक्यातील काळूस गावचे तलाठी विकास नरवडे हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ काळूसमध्ये संपन्न झाला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.